जय श्रीराम. पालक हो, आज आपण 2 पॉइंटवर बोलणार आहोत. एक म्हणजे गर्भसंस्कार खरे की खोटे आणि मुलांचे नाव कसे ठेवावे. सर्वप्रथम गर्भसंस्कार खरे की खोटे याविषयी 2 मते या समाजामध्ये आहेत. काहींचे मते गर्भसंस्कार हे खरे नाही, परंतु काहींच्या मते गर्भसंस्कार होतात आणि माझे मत विचाराल तर गर्भसंस्कार हे खरे आहेत. आता याचा पुरावा आपल्याला महाभारतामध्ये मिळतो, तो वेगळाच. शिवाय मी स्वतः बघितले आहे की जी स्त्री पूर्ण 9 महिने सतत विठ्ठल 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 म्हणत होती, तिचे मूल सर्वप्रथम ठल हे शब्द बोलायला शिकले. इतर मुलं कसे आई बाबा मामा काका हे शब्द आधी बोलतात, परंतु ते मूल ठल आधी बोललेले मी पाहिले आहे बरं का. तेव्हा गर्भसंस्कार जरूर होतात. पूर्वीच्या काळी असे म्हणायचे की गर्भवती स्त्रीला नेहमी आनंदी ठेवा. त्याच्या पुढे जाऊन मी तर असं म्हणेन, गर्भवतीच काय सर्व स्त्रियांना घरी आनंदी ठेवा, म्हणजे त्या उत्तम पालकत्व करतील आणि उत्तम प्रकारे आपली पुढची पिढी घडेल. जर स्त्रीच संसारात काही अंशी दुःखी असेल किंवा सतत त्रस्त असेल, चिडलेली असेल, तर ती मुलांवरही तसेच संस्कार करते आणि मुलंही चिडचिडे होतात. त्यामुळे घरच्या स्त्रीला आनंदी ठेवणे हे घरातील प्रत्येकाचे आणि त्या स्त्रीचे स्वतःचेही कर्तव्य आहे, असेच मी सांगेन. थोडक्यात काय तर गर्भसंस्कार जरूर करावेत. मुलांवर जन्माआधीपासूनच संस्कार चालू होतात आणि हे शास्त्रीयदृष्ट्या प्रूव्हन आहे की गर्भसंस्कार केलेली मुलं आणि इतर मुलं यांमध्ये नक्की फरक दिसला आहे. पुढचा भाग येतो तो म्हणजे नामकरणाचा. आपण नामकरण हा एक संस्कार मानलेला आहे. तसंच आहे जर नाव बघा, अर्जुन आणि दुर्योधन दोन्ही नावं आहेत, दोन्ही शूर माणसांचीच नावं आहेत, परंतु आपण दुर्योधन नाव ठेवत नाही का, तर अर्जुन नावामधून जी पॉझिटिव्हिटी, जी ऊर्जा, जे प्रेरणा त्या मुलाला मिळणार आहे ती दुर्योधन या नावातून मिळणार नाही. त्यामुळे नाव सुद्धा जे घेतल्याने सतत त्या मुलाला प्रेरणा मिळेल अशीच नावं शक्यतो ठेवावीत. हल्ली नवीन फॅड आहे, आईचं पहिलं नाव वडिलांचं दुसरं नाव काहीतरी घेऊन ते नाव तयार करतात, ज्या नावाला काही अर्थ नसतो. पण असे न करता ज्या नावाला विशिष्ट अर्थ आहे अशीच नावं मुलांची ठेवावीत. उदाहरणार्थ यश, आनंद, समृद्धी, आनंदी वगैरे. तर या दोन्ही पॉइंटचा विचार करा. या पुढील 2 पॉइंट आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.